शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024. गेल्या 4-5 दिवसापासून चाललेलं हे मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने मराठा आरक्षणातील आंदोलन अचानक थांबवण्यात येत. या आंदोलनाचे मेन चेहरा असणारे मनोज जरांगे पाटील सभा घेऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंट व महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊन बैठक घेऊन मराठा आरक्षण थांबवल्याचं सांगतात व मनोज जरांगे पाटीलही सभेमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचे दर्शवून मराठा आरक्षण थांबलं असे सांगतात व गेल्या 9 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी चाललेली लढाई कुठेतरी मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्या वाटप आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचे दर्शवून मराठा आरक्षण थांबलं असे सांगतात व गेल्या 9 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी चाललेली लढाई कुठेतरी संपुष्टात येते व या लढाईत मराठ्यांचा विजय होतो. किमान तोपर्यंत तरी असं सर्वच मराठ्यांना वाटू लागतं. पण आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं, हे सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी ज्यांनी फुट्या मारल्या होत्या त्या फुट्या सगळ्या उपटून टाकून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या वाटू लागतं. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेल्या GR नंतर तर अनेक विचारवंत वकील व मराठा आरक्षणाच्या अभ्यासक मराठ्यांबरोबर आरक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याची सांगतात. मराठे युद्धात तर जिंकले पण तहात हारले असे स्टेटमेंट महाराष्ट्रातील ओबीसी नेते द्यायला सुरुवात करतात. पण असं का? या आरक्षणासाठी असलेल्या मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्याचे जे मनोज जरांगेंनी सांगून आरक्षण थांबवले त्या मागण्या खरोखर मान्य झाल्या की नाही? मराठ्यांच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगेंच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या? मनोज जरांगेंच्या एक्झॅक्टली मागणं काय होतं? या आरक्षणात मराठ्यांचा खरोखर फायदा झाला का नाही? मराठ्यांचा फायदा झाला तर नेमका काय फायदा झाला? हे सर्वच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा पाहू तो मुद्दा ज्यामध्ये अनेक लोकांचे गैरसमज आढळतात. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या? तर आज 3 महिन्यापूर्वी घेतलेल्या एका सभेत मनोज जरांगे पाटीलांनी ज्या मागण्या सांगितल्या होत्या त्या अशा होत्या की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा. 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी, 4 दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा. तो करण्यात आलेला नाही. सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात. सारथी संस्थेमार्फत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व मराठा समाजाला सरसकट मराठा आरक्षण देण्यात यावं. 2 जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सर्व मराठ्यांच्या मुलांचे शिक्षणाचे खर्च हे माफ व्हावे. 100% फ्री शिक्षण हे मराठ्यांच्या मुलांना भेटावं व जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सर्व सरकारी नोकऱ्यांच्या भरत्या बंद व्हाव्या व जरी भरत्या झाल्या तर त्यासाठी मराठा समाजाच्या मुलांसाठी जागा ह्या राखीव ठेवाव्यात. पण मागच्या आठवड्यात मुंबईला निघण्यापूर्वी घेतलेल्या एका सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या की ज्या सुप्रीम कोर्टातील क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येईपर्यंत सरकारी नोकर भरतीत मराठ्यांच्या जागा राखीव ठेवा असं जरांगे म्हणाले. तसंच शेवटच्या माणसाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना 100% शिक्षण मोफत करा अशी मागणी देखील जरांगेंनी केली. महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याचा दावा देखील जरांगेंनी केला आहे. मराठी माणसांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले आहे त्यांना तात्काळ कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व मसुद्यामध्ये सगळे सोयरे हाही शब्द ऍड करावा, नमूद करावा व हा लवकरात लवकर आदेश काढून देण्यात यावी. त्याचबरोबर अजून बऱ्याच मागण्या मनोज जरांगे पाटलांच्या होत्या पण त्यातील ह्या काही मेन मागण्या होत्या ज्या ते महाराष्ट्र सरकारकडे मागत होते. आता समस्त मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्र सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांबरोबर झालेल्या एका बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कोणकोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या व कोणत्या मागण्या अमान्य ते पाहू. 54 लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना एक तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. आणि आपली तिसरी मागणी होती
आपली मागणी होती, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेल्या एका अध्यादेशावरून तर हेच लक्षात येते की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या पूर्वीच्या मागण्या होत्या की संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं, मराठा समाजातील मुलांसाठी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत नोकरी व इतर जागा राखीव ठेवण्यात याव्या. पण मनोज जरांगे पाटलांची जी मेन मागणी होती की मराठा समाजातील मुलांना जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावं, 100% फ्री. ह्या मागण्या तर पूर्ण होताना दिसत नाहीयेत. पण त्याचबरोबर काही मागण्या ज्यांना पूर्ण करण्याबाबत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होते की 54 लाख मराठा व त्यांचा प्रमाणपत्र सापडले आहेत, ज्यांच्या कुणबीत नोंदी सापडल्या आहेत अशांना प्रमाणपत्र वाटण्यात येतील व त्यांचा डाटा ग्रामपंचायतीवर लावण्यात येईल. पण अद्यापही तसा डाटा काय ग्रामपंचायत मध्ये लावलेला नाही. त्यातले त्यात हे जे 54 लाख मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेटच्या वाटपाबद्दल दावे केले जातात, या डाट्यामध्ये पण लय मोठे गैरसमज दडलेला आहे, ज्याच्याबद्दल आपण पुढे पाहू. पण त्याआधी मेन मुद्दा बोलायचं झालं तर मनोज जरांगे पाटलांच्या नेमक्या कोणत्या अशा मागण्या आहेत ज्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेल्या आहेत, याबद्दल मनोज जरांगे पाटलांनी सांगून मराठा आरक्षणासाठी चाललेलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला, ते पाहू. तर मुंबईला पोहोच होण्याच्या एक दिवस आधी मनोज जरांगे पाटलांनी सभेमध्ये काही मागण्या मांडल्या होत्या की संपूर्ण मराठा समाजापैकी जे 54 लाख मराठा समाज ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांना व त्यांच्या नातेवाईकांमध्ये जे सगळे सोयरे हा शब्द प्रामुख्याने घेतला जातो, तर सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊन त्यांनाही ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावं. ज्या लोकांच्या कुणबीत नोंदी सापडलेल्या आहेत अशा सर्व मराठा समाजातील लोकांच्या याद्या या ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात याव्या. ह्या काही प्रामुख्याने मागण्या या मनोज जरांगे पाटलांनी त्या सभेमध्ये मागितल्या होत्या आणि ह्या मागण्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण केल्याच्या दिसत आहेत. कारण याबाबत अध्यादेश काढावा अशी ही मागणी मनोज जरांगे पाटलांची होती व तीही मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण झालेली आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेशही काढला. तर यामध्ये ज्या प्रामुख्याने मागण्या महाराष्ट्रातील मराठा समाज अपेक्षित करीत होतं की सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत आरक्षण देण्यात यावं, मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणाची फी जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माफ करण्यात यावी, मराठा समाजातील मुलांसाठी नोकरीच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत साठी राखीव जागा ठेवण्यात याव्या. ह्या मागण्यांचा नाम उल्लेख तेथे झालाच नाही. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेल्या JR फक्त तेच मराठी बांधव हे आरक्षणास पात्र आहेत ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे किंवा कुणबी मध्ये ज्या मराठी बांधवांच्या नोंदी सापडलेल्या आहेत किंवा ज्या मराठी बांधवांच्या नोंदी सापडलेल्या आहेत अशा मराठी बांधवांसोबत ज्या लोकांचे नातेसंबंध आहेत असे हे लोक कुणबी सर्टिफिकेट साठी पात्र राहतील. या मजकुरामध्ये जो नवीन शब्द ऍड केलेला आहे ज्याचा म्हणलं जातं सगळे सोयरे. सोयरे हा शब्द सोयरे धायरे म्हणून वापरला जातो. सोयरे म्हणजे वडिलाकडील नातेवाईक व धायरे म्हणजे आईकडील नातेवाईक. तर या सगळे सोयरे या शब्दाची जी व्याख्या या अध्यादेशामध्ये दिली होती त्या व्याख्येनुसार अर्जदाराचे वडील किंवा आजोबा किंवा पणजोबा किंवा त्यापूर्वीच्या समजातीय लग्नातून झालेले नातेसंबंध असा होतो. आता याच्यात पण समजातीय या शब्दामध्ये जर मराठा आणि कुणबी ह्या दोन जातींना जर वेगळं कन्सिडर केलं तर एका वाक्यात बोलायचं झालं तर या सगळे सोयऱ्या शब्दामध्ये मात्र आईकडील कोणत्याही नातेवाईकांचा समावेश होत नाही. त्यामुळे जरी तुमची आईकडील जात ही कुणबी आढळली किंवा आईचे नातेवाईक कुणबी या जातीचे आढळले तरी याचा डायरेक्ट तुम्हाला कसलाही फायदा होणार नाही. आणि तसं बघायचं झालं तर ह्या कायदा येण्यापूर्वी जी कुणबी सर्टिफिकेट काढण्याची पद्धत होती त्या पद्धतीतही जर तुमचे वडिलाकडील कोणतेही नातेवाईक कुणबी आढळले तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र तसंही दिलं जात होतं. त्यामुळे एवढं उपोषण करून एवढं आंदोलन करून नेमकं मराठा समाजाला भेटलं काय हा प्रश्न तिथल्या तिथेच उभा राहतो. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जो नंबर हा वारंवार आपल्याला सांगितला जात आहे की 54 लाख मराठ्यांना कुणबी असल्याचं आढळलेलं आहे आणि त्यातील 36 लाख मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र दिले गेलेले आहे. आणि जसं मनोज जरांगे यांचं म्हणणं होतं की आता यांपैकी प्रत्येक प्रमाणपत्राच्या जर 5 नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर संपूर्ण मराठा समाजालाच कुणबी अंतर्गत ओबीसीत आरक्षण भेटलं जाईल. तर ह्या दाव्यामध्ये किती सातत्य आहे हे आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. आता पहिलं म्हणजे 54 लाख मराठ्यांना कुणबीची नोंद असल्याचं सापडलं आहे असं सांगितलं जातं व 36 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याचं सांगितलं जातं. हे नंबर हे केव्हाचे आहेत हे इतकंच महत्वाचं, कारण 1994 पासून मराठा आरक्षण देण्याचे कुणबी अंतर्गत मराठा आरक्षण देण्याचे जो नियम आहे तो लागू करण्यात आला होता आणि जो हा 54 लाख आकडा
सांगितला जातोय तो 1994 पासून तर आजपर्यंतचा आहे. आणि हे जे मराठा आरक्षण चालू झालंय मनोज जरांगे पाटलांद्वारे तेव्हापासून तर आतापर्यंत फक्त 21,000 कुणबी अंतर्गत मराठा ओबीसीचं आरक्षण देण्याचं सर्टिफिकेट वाटल्याचं सांगितलं जातं. आणि हे 21,000 जण ज्यांची नोंद संभाजीनगर येथे सापडली आहे ते लोक आहेत. असं वाटण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जो डाटा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेला आहे त्या सरकारच्या डाट्यानुसार विदर्भात टोटल 19 लाख जणांना कुणबी अंतर्गत आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर उत्तर महाराष्ट्रात 11 लाख जणांना. पण आपण जर मराठवाड्याविषयी बोलायचं झालं तर मराठवाड्यात फक्त 21,000 लोकांनाच कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. आणि मराठवाडा हा मनोज जरांगे पाटलांचा मेन जिल्हा जिथूनच हे आरक्षणाचं गणित सुरू झालं. त्यामुळे या आरक्षणाचा मराठवाड्यातील लोकांना तरी काही फायदा होत असल्याचं दिसत तर नाहीये. पण हा डाटा खरोखर 1994 पासून तर आजपर्यंतचा आहे व शिंदे समितीची स्थापना झाल्यापासूनचा आहे. हे सरकारने काही क्लिअर केलेलं नाही. त्यामुळे एक्झॅक्टली काय सांगता येणार नाही की या आरक्षणाचा विदर्भातील लोकांना किंवा मराठ्याला खरोखर फायदा होतोय का नाही. पण 9 महिन्यापूर्वी स्थापन झालेली शिंदे समिती 9 महिन्यात एवढे 54 लाख सर्टिफिकेट वाटतील हे लॉजिकली तरी काही पॉसिबल वाटत नाही. व जर हे सर्टिफिकेट खरोखर वाटले जरी असले तर ते नेमके कोणाला वाटले हेही अद्याप काही कळलेलं नाही. अनेक इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचं काही क्लिअर कट असं आन्सर दिलेलं नाहीये. आणि अनेक मराठा समाजातील लोकांना तर असाही गैरसमज आहे की हे मराठा आरक्षण हे सरसकट मराठा समाजाला दिलं गेलेलं आहे. कारण अनेक सभेमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणत होते की आमची मागणी एवढीच आहे की सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावं. व जेव्हा एकनाथ शिंदे नंतर झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटीलांनी सांगितलं की आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या, त्यानंतर लोकांना असे गैरसमज वाटू लागला की सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात आलेलं आहे. पण तसं काही एक्झॅक्टली नाहीये. आणि त्यातल्या त्यात जो GR महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेला आहे तो काही अजून कन्फर्मही नाही. या GR वर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 16 फेब्रुवारी पर्यंत या GR बद्दल जनतेकडून म्हणजे तुमच्या व माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांकडून हरकती मागवल्या जातील. याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही तिथे नोंदवू शकता व त्यानंतर हा GR राज्यसभेमध्ये सादर केला जाईल व तिथे तो मान्य होईल अथवा नाही. या सर्व गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ फक्त मराठा आरक्षण व त्या संदर्भात पसरणारे गैरसमजाला दूर करण्यासाठी एक अवेअरनेस म्हणून होता. या व्हिडिओच्या मार्फत कोणत्याही समाजाचे किंवा विशिष्ट व्यक्तीला दुखवण्याचा कसलाही हेतू नाही. हा व्हिडिओ फक्त जनजागृती करून सर्वसामान्य माणसापर्यंत मराठा आरक्षणाबाबतच्या रियालिटी पसरवण्यापर्यंतचा पोहोचवण्याचा होता. तरी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंट मध्ये एकदा जरूर नोंदवा. धन्यवाद.